हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पोह्यांचा चिवडा। तर चिवडा महिनाभर कुरकुरीत राहण्यासाठी आणि चविष्ट होण्यासाठी तुम्ही कोणत्या टिप्स वापरू शकताय मी हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मी इथे पोहे घेतलेले आहेत, अगदी पातळ पोहे आहेत, बघू शकताय तुम्ही। थोडेसे उन्हात वाळवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर गरम सुद्धा करून घेणार आहे मी, चिवडा जास्त दिवस टिकावा यासाठी। कारण असेही भरपूर चांगले आहेत ते, पण तरी सुद्धा मी एकदा गरम करून घेणार आहे। त्यानंतर इथे घेतलाय मी कढीपत्ता, मिरची, खोबरं, त्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत छोटे छोटे। त्यानंतर फुटाण्याची डाळ, शेंगदाणे, चवीपुरतं मीठ, काजू, बदाम, इथे चिवडा मसाला आहे, हळद आहे आणि हिंग आहे थोडासा, पिठी साखर तुम्ही टाकत असाल तर टाकू शकतात, नाही टाकलं तर चालेल, आणि फोडणीसाठी जिरं आणि मोहरी असं घेतलेलं आहे मी। आता एक एक आधी पोहे गरम करून घेऊयात आणि त्यानंतर बाकी फोडणीची तयारी वगैरे, हे शेंगदाणे वगैरे तळून आणि मग घेऊयात। आणि हे मक्याचे पोहे आहेत, मी अगदी थोडे टाकणार आहे याच्यात, पोह्यांमध्ये थोडेसे टाकणार आहे तळून आणि मग टाकायचे, तर ते तळणाच्या याच्यातच ठेवलेलं आहे मी सगळं। तर इतकं सगळं साहित्य आहे। तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी ते कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यात मी पोहे घेते आता। साधारण पाव किलोच पोहे आहेत, अर्धा किलो पण नाही आहेत, पाव किलो पोह्यांचं प्रमाण आहे हे। तर मी पोहे आधी बारीक पुरणाच्या चाळणीने गाळून घेतलेले आहेत, त्यातली बारीक पावडर मी सगळी काढून घेतलेली आहे। त्यानंतर थोडेसे उन्हात ठेवलेले होते, कुरकुरीतच आहेत ते, पण तरी सुद्धा मी थोडेसे गरम करून घेणार आहेत, ते मऊ पडू नयेत यासाठी। साधारण 2 ते 3 मिनिटं मी अगदी व्यवस्थित गरम करून घेतलेले आहेत पोहे। कुरकुरीत होईस्तोवरच गरम करायचे आहेत, जास्त सुद्धा गरम करायचे नाहीयेत। तर या व्हिडिओमध्ये मी बऱ्याचशा टिप्स सुद्धा सांगितलेल्या आहेत, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। आणि मी माझ्या लास्ट काही व्हिडिओजमध्ये काही टिप्सचे व्हिडिओज बनवलेले आहेत, तुम्ही जर अजून बघितलेले नसतील तर ते सुद्धा व्हिडिओ नक्की चेक करा। तर इथे पोहे व्यवस्थित भाजून झालेले आहेत, बघू शकताय। पोहे थोडेसे गरम झाल्यानंतर ते थोडे छोटे होतात, थोडे सुकतात ते। तर आता इथे बऱ्या प्रमाणात पोहे सुकलेले वाटत आहेत मला, तर मी ते आता काढून घेणार आहे बाजूला। आणि यात मी अजिबात खूप जास्त तेलाचा अजिबात वापर केलेला नाहीये, अगदी कमी तेलात होतात हे पोह्याचा चिवडा, अगदी कमी तेलात होतो, फक्त तळण्यासाठी आपल्याला लागेल तेवढंच फक्त। तर पोहे तळून झालेले आहेत, त्यानंतर मी तेल गरम करून घेतलेलं आहे, त्यात शेंगदाणे परतून घेतेय। शेंगदाणे सुद्धा खूप जास्त असे काळपट परतायचे नाहीयेत, थोडेसे गोल्डन कलर आला त्याला की लगेच बाजूला करून घ्यायचे आहेत शेंगदाणे सुद्धा, कारण जास्त करपले तर ती त्याची चवच करपट लागते, त्यामुळे जास्त भाजायचे नाहीयेत शेंगदाणे सुद्धा, म्हणजे तळायचे नाहीयेत। आणि चिवड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची टीप असते ती, सगळ्या जिन्नस अगदी व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत, त्यातलं मॉइश्चर आपल्याला काढून घेणं गरजेचं असतं। जर एखादी गोष्ट आपण म्हणजे मिरची, कढीपत्ता किंवा लसूण वगैरे तुम्ही टाकत असाल तर ते तुम्ही थोडंसं ओलसर टाकलं तर पोहे मऊ पडण्याची शक्यता असते, त्यामुळे चिवडा जास्त दिवस टिकत नाही। तर तुम्ही कोणतीही जिन्नस जेव्हा तळून घेताय तर त्यावेळेस ती अगदी व्यवस्थित तळून घ्या। तर मी या पद्धतीने शेंगदाणे आता बाजूला करून घेतेय। आणि मी हे शेंगदाणे वगैरे जे तळून घेते आहे ते मी डायरेक्ट पोह्यांवरती टाकते, म्हणजे जे शिल्लक तेल असतं ते सुद्धा त्यांनाच लागतं, इतर कुठेही सांडत नाही ते तेल वगैरे। तर खोबरं सुद्धा अगदी 1च मिनिट तळायचं आहे, जास्त तळू द्यायचं नाहीये, करपवायचे नाहीयेत। आणि मला असं वाटतं की काप थोडेसे जाड ठेवलेत तर बरं होईल।
त्यानंतर काजू बदामसुद्धा अगदी 1 मिनिटासाठी परतायचे आहेत. तुम्ही वेगवेगळे तळून घेत असाल तरी अगदी चांगली गोष्ट आहे, कारण बदामासाठी वेळ लागतो थोडासा जास्त. तर ही फुटाण्याची डाळ आहे, हिला पण खूप जास्त वेळ नाही लागत, पण परतून व्यवस्थित घ्यायची. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सपोर्ट करा. तर ही डाळसुद्धा परतून झालेली आहे. अगदी कमी वेळात होणारा पदार्थ आहे हा. खूप जास्त वेळ पण लागत नाही आणि झटपट तयार होतो. त्यानंतर मी मक्याचे पोहे तळून घेते. अजिबात वेळ लागत नाही, त्यांना झटपट होतात ते सुद्धा. तुम्हाला जर आवडत असतील तर टाका आणि तुम्ही नसाल टाकत तर नका टाकू. तर मक्याचे पोहे तळून झाल्यानंतर मिरची तळून घेते मी. चांगली परतू द्यायची आहे, चांगली कडक होऊ द्यायची मिरची. मिरची जर ओलसर राहिली किंवा ते थोडीशी परतायची शिल्लक राहिली तर काय होईल माहिती का, पोहे वातड होतील आणि चिवडा जास्त दिवस टिकणार नाही, मऊ पडेल चिवडा. त्यामुळे मिरची अगदी व्यवस्थित तळून घ्यायची आहे. कारण चिवडा हा खाण्यासाठी कुरकुरीतच चांगला लागतो. त्यामुळे मग ह्या सगळ्या जिन्नस अगदी व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. आणि बऱ्याचदा काही महिला कढीपत्ता टाकतात आणि त्यानंतर मग तेल थोडंच असेल तर त्याच कढीपत्त्यामध्ये मसाला, त्यानंतर मीठ वगैरे सगळं टाकून देतात. पण ती चूक तुम्ही करू नका, कारण कढीपत्ता परतल्यानंतर तो गोल गोल किंवा वाकडा वगैरे होतो, तर त्यात तो मसाला मीठ वगैरे अडकून बसण्याची शक्यता असते. त्यामुळे शक्यतोवर आधी तुम्ही कढीपत्ता परतून घ्या, तो बाजूला काढा आणि त्यानंतर सगळं फोडणीचं साहित्य तयार करा. म्हणजे तुमचा मसालासुद्धा प्रॉपर चिवड्यालाच लागतो आणि असं कढीपत्त्यामध्ये वगैरे राहत नाही. तर कढीपत्तासुद्धा मी अगदी व्यवस्थित परतून घेतलेला आहे. त्यानंतर मी यातलं तेल थोडंसं कमी करून घेतलं आणि त्यात मी 1 चमचा मोहरी टाकली, ती चांगली तडतडू दिली. त्यानंतर जिरं टाकलं आणि मीठ टाकलं चवीपुरता आणि त्यानंतर मसाले टाकलेत सगळे आणि गॅस बंद करून दिला. मी बंद केला गॅस. त्यानंतर तुम्ही बघू शकता या सगळ्या जिन्नस आपण तळून घेतलेल्या आहेत आणि त्या मी पोह्यांवरतीच टाकल्या आहेत. म्हणजे त्यातलं जे तेल असतं तर ते पोह्यांमध्येच वापरलं जातं परत, म्हणजे इकडे तिकडे सांडत नाही ते तेल. त्यामुळे मी आधी ह्या सगळ्या जिन्नस अगदी व्यवस्थित एकत्र करून घेते आहे. मी हे प्रमाण जे सांगितलेलं आहे 1 वाटी छोटी वाटी वगैरे, तर ते प्रमाण आहे पाव किलो पोह्यांसाठी. तुम्ही ह्याच पद्धतीने अंदाज घेऊ शकताय. शेंगदाणे वगैरे साधारण 100 ते 150 ग्रॅम वगैरे असतील, खूप जास्त नसतील. तर कढईमध्ये सुद्धा तेल थोडंसं शिल्लक राहतं म्हणून मी चिवडा टाकून कढई पुसून घेते आणि त्यानंतर थोडा मसाला, तेल गरम असतं त्यामुळे पिठी साखर टाकते थोडीशी. तेल गरम असतं त्यामुळे डायरेक्ट पहिले हाताने मिक्स करू नका, आधी चमच्याने मिक्स करा ते व्यवस्थित. अगदी व्यवस्थित होतो आणि खूप छान कुरकुरीत होतो. त्यानंतर मी हाताने मिक्स करून घेतलं, कारण ते तेल थंड झालेलं होतं. त्यामुळे मसाल्याचं वगैरे प्रमाण व्यवस्थित झालं ना. साधारण मी 1 चमचाभर चिवडा मसाला घेतलेला होता आणि अर्धा चमचा हळद घेतलेली होती. अगदी व्यवस्थित पाव किलोसाठी अगदी व्यवस्थित झाला तो.
1 ते 1.5 चमचा मसाला असेल, चिवडा मसाला, कारण आपण यात मिरचीचा सुद्धा वापर केलेला असतो, त्यामुळे बाकीचं कोणतं तिखट प्रमाण वापरायची गरज नसते। तर अगदी व्यवस्थित झालेला आहे चिवडा, तुम्ही बघू शकत असाल तर सगळे पोहे अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि तुम्ही आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की चिवडा किती कुरकुरीत झालेला आहे तो। तर तुम्ही बघू शकता इथे आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल चिवडा अगदी कुरकुरीत आणि मस्त झालेला आहे। तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आहे मला नक्की सांगा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर इथून पुढे व्हिडिओज कंटिन्यू बघा। मी तुमच्यासाठी नवनवीन काहीतरी घेऊन येण्याचा प्रयत्न करते। बघू शकताय खूपच छान झालेला आहे चिवडा, तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की करून बघा एकदा। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन, नवीन काहीतरी रेसिपी वगैरे दिवाळीसाठी स्पेशल असेल। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।